नमस्कार, मी रुशाली यादव सार। आजची चांगली गोष्ट आहे, युद्धाची दहशत असलेल्या आखाती देशांच्या परिसरात जाऊन पुन्हा सुरक्षित भारताकडे येत असलेल्या एका कासविणीची। धवल लक्ष्मी या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासविणीच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची ही चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रामधील डहाणू ते आखातामधील ओमान आणि आता पुन्हा महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी असा 3,500 किलोमीटरचा धवल लक्ष्मीचा प्रवास आहे। हे कासव सध्या रत्नागिरीपासून साधारणतः 800 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे। धवल लक्ष्मीची गोष्ट सुरू झाली मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये, जेव्हा ती डहाणूच्या धाकटी किनाऱ्यावर जखमी अवस्थेमध्ये सापडली होती। डहाणूतल्या टर्टल रेस्क्यू सेंटरमध्ये तिच्यावर 3 महिने उपचार करण्यात आले। पूर्णपणे बरी झाल्यावर मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच WII द्वारे 20 नोव्हेंबर 2025 रोजी तिच्या पाठीवर एक सॅटेलाइट ट्रॅकर बसून तिला पुन्हा समुद्रामध्ये सोडण्यात आलं। समुद्रात सोडल्यानंतर तिने जो प्रवास केला त्याने शास्त्रज्ञांना सुद्धा चकित केलंय। सुरुवातीला ती किनाऱ्याजवळच होती, पण एका महिन्यानंतर ती डहाणूपासून 200 किलोमीटर लांब समुद्रामध्ये पोहोचली। फेब्रुवारीच्या अखेरीस ती भारताचा समुद्र किनारा सोडून थेट ओमान देशाच्या मसिराह या बेटाजवळ पोहोचली। हे बेट कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे। ओमानच्या किनाऱ्याला स्पर्श करून ती पुन्हा भारताच्या दिशेने परतली। 6 महिन्यांच्या या काळामध्ये तिने अरबी समुद्राचा एक मोठा फेरा पूर्ण केलेला आहे। धवल लक्ष्मीने एक दुर्मिळ मार्ग निवडला। महाराष्ट्रातून सॅटेलाइट टॅग लावलेल्या 8 कासवांपैकी धवल लक्ष्मी ही एकमेव आहे जिने इतका खोल समुद्रातील आणि लांबचा प्रवास केलाय। इतर कासव सहसा भारताच्या पश्चिम किनारपट्टीनेच प्रवास करतात। आखातामधल्या युद्धामध्ये भल्याभल्याना धडकी भरली, पण आपली एक कासविणबाई मात्र भारतातून ओमानला जाऊन परत आपल्या मायदेशी परततेय। तुम्हाला आजची ही चांगली गोष्ट कशी वाटली? कमेंट आणि रिप्लाय मध्ये नक्की सांगा। नेहमी एक प्रयत्न असतो की सभोवताली चांगलंही घडतंय, चांगलं जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा। तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या।